सो हेलो अँड वेलकम टू गाइस अवर व्हिडिओ. तर मित्रांनो, आज शेगावमध्ये आहे आपला डे 3. तर आणखी आपण आज मंदिरामध्ये जाणार आहोत. तर चला आपण सरळ मंदिरामध्ये जाऊया. पुन्हा एकदा आपली एंट्री झालेली आहे. आपला उमेश भाई द ब्लॉगर या बरोबर. इथे आता आपले चप्पला वगैरे ठेवून सरळ आपण आतमध्ये जाऊया. हे आपल्या इथे चप्पल झालेली आहे. नंबर किती आहे रे? माऊली A58. तर चला आता पाय वगैरे देऊन सरळ जाऊया. चला रे, आज छानकी बनाना कॅमेरे बंद. तर आत्ता जस्ट आपला दर्शन झालेलं आहे. इकडे संपूर्ण साफसफाई चालू झालेली आहे. आज कालच्यापेक्षा आपण लवकर आलो, त्यामुळे आपले लवकरात लवकर दर्शन झालेले आहे. तरी आता आपण बाहेर जाऊया थोड्या वेळात, आणखी दुसरीकडे जाऊया. म्हणजे की इथं खूपशी अशी जागा आहे की आपण फिरू शकतो. तर आपण तिकडे जाऊया. आपण एका मंदिरात आलेलो आहोत आता दर्शन घेण्यासाठी. आमचे सर्वांचे दर्शन वगैरे झालेले आहे आत्ताच जस्ट. या झाडाखाली गजानन महाराज प्रगट झालेले होते. हा आहे झाड. हे प्रगट स्थळ, पण हे आता सध्या बंद आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण बंकट सेठ यांच्या घरी जाणार आहोत. बंकट सदनकडे जाण्याचा मार्ग. आता आपण आलेलो आहोत बंकट सदनमध्ये. मागे तुम्ही बघू शकता. तर आता आतमध्ये जाऊया. हे आहे त्यांची रिअल वाली फोटो.
श्रीकृष्णाचे लीला प्रसंग. चिलिम हे गजानन महाराज रियल त्यांची फोटो. या गजानन महाराज यांच्या पादुका. आता आणखी एक आहे समोर स्टॉप. शीतला माता कारमध्ये बसला काय माता शीतला माता मंदिर. शीतला माता. तर आपण आत्ता आलेलो आहोत नागझरी. इथं शेगाव महाराजांचे गुरु गोमाजी महाराज यांचे मंदिर आहे. हे मागं आहे. कुठं आहे थांबा थोड्या वेळात दाखवतो तुम्हाला. आता आपण तिथंच चाललेलो आहोत. काय वेदांत भाऊ हा आहे आपला एंट्री गेट. इथून आपण एंटर करणार आहोत आतमध्ये. ही समोर तुम्ही बघू शकता मंदिर आहे. थोडा साईडनं दाखवतो. या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे. मी गजानन महाराजांचे गुरु गोमाजी महाराज यांचे मंदिर आहे. एक असा मस्त व्ह्यू आहे इथं. बड्या गार्डन वगैरे साईडला शेती. हा आहे खालच्या व्ह्यू मंदिराकडे जाण्याच्या रस्त्याकडच्या. एक नंबर असा हा मंदिर आहे. सुंदर असा. इथं मिट्टू आहे म्हणते. मिट्टू म्हणजे पोपट नाही. पोपट म्हणजे मिट्टू होते नाही बे. चेतन होते. मिट्टू म्हणजे पोपट म्हणजे प्यारा होते. प्यारा का नव्हते. प्यारो प्यारो. अबे पॅरोट म्हणते त्याला. पॅरोट नाही प्यारो. पॅरो नाही म्हणत पॅरोट म्हणते. हाय मंदिर संत गोमाजी महाराज संस्थान श्री क्षेत्र नागाझरी. हाय आपला हत्ती. हे हत्तीची तोंड वय सोंड सोंड. हवाला हत्तीच्या दात. हवाला दात हा सोंड एक डोळे. पाहून घ्या हत्तीला. हा बंदर. बंदर नाही कुत्रा होय. जाऊ द्या. हा आपला सारंग भाऊ. तर आपला दर्शन वगैरे झालेला आहे आत्ताच. आता आपण सरळ जाऊया विसावा किंवा नाहीतर कुठं मधात फिरण्यासारखं असेल तर तिथं जाऊ. आता आपण पुन्हा फिरायला चाललेलो आहोत. हे मस्त असा एक व्ह्यू. बढिया. संध्याकाळ झालेली आहे. तर आता आपण थोडा बहुत घरच्यासाठी वस्तू वगैरे खरेदी करण्यासाठी चाललेलो आहोत. तिथंच मंदिराजवळ बढिया असं बाजार भरते तिथं जाणार आहोत आपण. आपण पुन्हा आलेलो आहोत. इकडे मस्त असा बाजार सारखा भरलेला आहे. खूप अशी गर्दी आहे. हे इकडचे आपला शेगावकडच्या मंदिर. तर आपण इथं आता पेढे घेण्यासाठी आलेलो आहोत.
आता आपण हे पेढे वगैरे घेतला प्रसाद सर्वांनी. तर आता आपण समोर बघूया आणखी काय काय घेऊ शकतो ते. चल तरी पण आता आपले विद्यार्थी आलेले आहे, विद्यार्थी मित्रमंडळी. बॅग घेतला यानं स्वतःच्या गर्लफ्रेंडसाठी तरी पण. ये मेरी बहन के लिए, ये भी मेरे बहन के लिए. और मेरे भाई के लिए मैंने कुछ भी नहीं लिया. भाई के लिए थोड़ा इधर घुमाओ, नीचे करो. भाई के लिए याच्यासाठी असं आपल्याकडे असे खतरनाक प्लेअर आहे, काय विचारायचं काम नाही. तर आपली आता खरेदी संपूर्ण झालेली आहे. आता आपण आणखी रूमवर चाललेलो आहोत. तरी खूप मोठी अशी खरेदी झालेली आहे, एक थैलभर. तर चला तुम्हाला खरेदी दाखवून देतो मी. तर आपली शॉपिंग झालेली आहे. हे उमेश भाऊ जवळ आहे आपली थैली. हा आपला उमेश भाऊ. बालाजी साऊथ इंडियन नाश्ता सेंटर बंद आहे. बंद आहे. चायनीज नाश्ता पावभाजी सुरू आहे. तर आपल्या सर्वांची सगळ्यांची तयारी झालेली आहे. हा वरती चंद्र तुम्ही दिवसात पण बघू शकता. तर चला आता आपण जाऊया बस स्टॉप आणि मग तिकडून जाऊया आपल्या चंद्रपूरला. बस स्टॉप नाही, रेल्वे स्टेशन. सॉरी. तर चला आता आपण बाहेर निघलेलो आहोत विसाव्याच्या. इथून आता बस किंवा ऑटो पकडून सरळ रेल्वे स्टेशन जाऊया, किंवा मधात आणखी जर कुठे बघूया. आता आपली बस आलेली आहे. तर आता आपण कचोरी खाण्यासाठी शेगाव कचोरी इकडे आलेलो आहोत. 1950 पासून चालू आहे हा दुकान. हा आपला ट्रेन गाडी पकडून चाललेला आहे, फुल गाडी भगवत. भाऊचे व्हिडिओ बनवणी चालू आहे. काल आपण असे झालो होतो रात्री, त्याच्यापासून इन्स्पिरेशन मिळून आपण आलेलो आहोत पुलियावर. तर आपल्याला इथं मालगाडीमध्ये आयरन सँड बघायला मिळलेली आहे. याच्यापासून मग नंतर लोहा बनवले जाते. हे आहे आयरन सँड. आज जे आपले ट्रेनमध्ये सीट जे आहे ते कन्फर्म नाही आहे, तर त्यामुळे आपण इकडे तिकडे होऊ शकतो आज. म्हणून आता आपापल्या नंबर प्लेटवर जाऊन उभे राहू आणि मग असे तर एका सीटवर दोघे तिघे तर आपण बसूच शकतो. म्हणून आता बघूया, जर खालची जर सीट मिळेल तर खूपच चांगला आहे, नाहीतर मग वेगवेगळा. तर आपण आलेलो होता मागं आपल्या शेगावच्या बोर्ड, शेगावच्या रेल्वे स्टेशन. सगळेजण थकून बसलेले आहे. आपले आता नंबर प्लेट लागलेले आहे. तर आता वेदांत वगैरे चाललेले आहे समोर. तर आपण त्याच्या मागे मागेच जाऊया, कारण की सीट नंबर वगैरे आपल्याला माहीत नाही आहे. तर बघूया आता काय होते ते. हे आपली ट्रेन आलेली आहे, तुम्ही बघू शकता. पण खूप हळूहळू येत आहे. तर आपण आता ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. हे चेतन आणि उमेश बंदरासारखे बघा कसे बसले आहे. हे आपले पूर्ण बॅग वगैरे ठेवून यांनी दोघेजण बंदरासारखे बसून आहे. आणखी सारंग आणि वेदांत आणि कुणाल तिघेजण समोर गेले आहे. आदित्य भाऊ आपण इथं थांब बसलो. तर आपला सारंग आता इथून कोणता गाव वर्धेला उतरत आहे. त्याच्या कार्यक्रमात काम आलेला आहे, बहुत खूप मोठा इम्पॉर्टंट. तर तो इथून आता चाललेला आहे. तर आता सारंगीतून जाणार, मग आपण असं 6 जण जाणार आहोत चंद्रपूरला. वाईब राईट साईडला वाईब.
तर आता आपण पोहोचलेलो आहोत चंद्रपूर.